नमस्कार. आज आपण दासबोधातला कवीश्वर समास पाहणार आहोत. समर्थांनी मुळी कवींना ईश्वरासमानच मानलं आहे. नावातच मुळी कवीश्वर असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे आता आपल्या डोळ्यासमोर व्यास, वाल्मिकी यांच्यासारख्या कवींसंबंधीच विचार येणार, कारण समर्थांना तेच अभिप्रेत आहे. त्यामुळे वंदन करणारे समर्थ ज्याला वंदन करतायत असे कवी जे समर्थांच्या डोळ्यासमोर आहेत ते महाकवी आहेत. उगाच आपलं रटफ जोडलं आहे. तुम्ही आम्ही जसं करतो ना, काहीतरी कार्यक्रम असतो आणि मग कोणीतरी आपल्याला सांगतं की मंगलाष्टक करा, नाही तर साठी शांती आहे, गाणं करा. तर त्या गाण्यासंदर्भात हे फार मोठं कौशल्य लागत नाही. ते सहजपणानं जमू शकतं थोड्या प्रयत्नाने. आपण ज्या कवीचा विचार आज समर्थ ज्या कवीचा विचार करणार आहेत ते अगदी खऱ्या अर्थाने भगवंताचीच जणू काही भगवंताने जशी संबंध सृष्टीची निर्मिती केली आहे तसं काहीतरी विश्व निर्माण करणारे, शब्दसृष्टीची निर्मिती करणारे कवी, अशा कवींचा विचार समर्थ करतात. आपल्या लक्षात असं येईल की रामायण महाभारतासारखी जी काव्य आहेत या काव्याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर आहे. अगदी अब्जावधी जीवांवरती. कुणाही मोठ्या लोकाचं चरित्र काढलं आणि त्याच्या बालपणाचा विचार केला तर रामकथा, कृष्णकथा लहानपणी ऐकल्या आणि त्याचा मनावर परिणाम झाला असं सहजपणानं सगळ्यांबद्दल सांगितलं जातं. मग अगदी म्हणजे शिवाजी महाराज, तानाजी मालुसरेंसारख्यांची चरित्र असू देत किंवा अगदी रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची असू देत, देश असू दे नाही तर देव असू दे, कुठल्याही विचार करणारे जे विशेष मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या जीवनावर, त्यांच्या सगळ्या विचारांवर परिणाम कोणाचा झाला आहे तर रामायण महाभारताचा झाला आहे. आणि त्यामुळे व्यास, वाल्मिकींचा समर्थ कवी ईश्वर म्हणत आहेत तेव्हा त्यांचा विचार आहे. असं आहे की काव्य हे माध्यम फार वेगळंच आहे. ज्याला प्रबोधन म्हणतो त्या प्रबोधनासाठी फार फार पूर्वीपासून मान्यता पावलेला हा काव्य नावाचा प्रकार आहे. संस्कृतमध्ये सगळ्यालाच काव्य म्हणतात. म्हणजे वाङ्मय प्रकार मराठीमध्ये सगळे कादंबरी वेगळं, गद्य वेगळं वगैरे वगैरे म्हणू आपण, पण या सगळ्यालाच काव्य म्हणायचं. आणि काव्य निर्मिती करणारा हा जो कवी आहे त्याची जी शक्ती आहे त्याला प्रतिभाशक्ती म्हणायचं. त्यामुळे आपल्याला सहजपणानं लक्षात येईल की हे जे कवी जवळ असणारं सामर्थ्य आहे त्या कवीच्या जवळ असणाऱ्या सामर्थ्याबद्दलची एक कृतज्ञता समर्थ व्यक्त करणार आहेत. असं आहे की खरोखरच ज्ञानेश्वरमध्ये वाचे बरवे कवित्व असं माऊली म्हणतात. ही जी वाचा आहे, वाणी आहे, बरवं म्हणजे त्याच्यामध्ये जे कवित्व आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसती वाणी दिली आहे भगवंतानी, त्या वाणीचा उपयोग काय आहे तर कवी त्या वाणीचा उपयोग करतात, हे बरवं आहे. अशा पद्धतीचा विचार करायचा आहे. ईश्वरासारखी सृष्टी निर्माण करणारं, शब्दसृष्टी निर्माण करणारं अपार सामर्थ्य या कवींच्याजवळ असतं. म्हणून कवींना समर्थ वंदन करतायत, कवींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. त्या कवीजवळ जशी शक्ती आहे तसा माझा हा ग्रंथ मी लिहायला घेतला आहे तर मला पण या सगळ्या कवींकडून स्फूर्ती मिळावी. त्यांचं स्तवन करायचं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. ती कशासाठी तर त्यांच्याकडून मला ही स्फूर्ती मिळावी आणि माझ्याकडून हे काव्य तयार व्हावं, अशा प्रकारची इच्छा समर्थ वर्णन करतात. कवी शब्दाचा विचार केला तर संस्कृतमध्ये कव नावाचा धातू आहे. या कव नावाचा धातूचा अर्थ असा आहे की वर्णन करणं किंवा वाखाणणी करणं, ज्याला आपण म्हणतो त्याच्यातलं विशेष सांगणं, एखाद्याचं गुण सांगणं, वाखाणणं, त्याला कव ह्या धातूचा अर्थ आहे. त्याच्यातून हा कवी शब्द तयार झाला आहे. आपण लहानपणी मराठीमध्ये निबंध पण लिहिला आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे सूर्याला जसं सगळं ह्या पृथ्वी तलावरचं सगळं दिसतं, तो उदयाला आला की सगळीकडे प्रकाश टाकतो, त्याच्याही पेक्षा हा कवी जो आहे त्याला अधिक दिसतं. जे रवी बघू शकत नाही, सूर्य बघू शकत नाही, ते पण कवी बघू शकतो. इतकं कवी मोठा आहे. अशा पद्धतीचं वर्णन आपण ऐकलं आहे. हे सगळं जे मोठेपण आहे त्याचं ते कल्पनाशक्तीच्या जोरावर आहे. तो कल्पनेने सगळं निर्माण करू शकतो. म्हणजे दृश्याला काहीतरी सीमा असते, कवीच्या कल्पनेला सीमा नाही आहे. तो सीमेपलीकडचं सुद्धा कल्पनेने पाहू शकतो आणि आपल्याला जे शब्दात व्यक्त करता येत नाही ते अनंतापर्यंतचं सगळं शब्दांच्या माध्यमातून कवी आपल्यासमोर व्यक्त करू शकतो. आता असं आहे की मी आत्ताच म्हटलं की समर्थांना जे अभिप्रेत आहे
ते महाकवी अभिप्रेत आहेत. व्यास वाल्मिकींसारखे कवी अभिप्रेत आहेत. त्यामुळे असं म्हणूया आपण की ज्यांना आत्मदर्शन झालेलं आहे अशा आत्मदर्शन कवींचं म्हणजे संतांचं वर्णन किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता समर्थाला व्यक्त करायची. एका अर्थाने या कवींनी स्वतः आत्मज्ञानी आहेत म्हणून पण आपण त्यांचं विशेष उल्लेख करूच, आणि आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे अशा संतांचं चरित्र सांगण्याचं पण कौशल्य त्यांच्याजवळ आहे म्हणून करू. जसं आपण रोजच्या आपल्या नित्यवाचनामध्ये गजानन विजय नावाची पोथी आहे. गजानन महाराजांचं चरित्र हे दासगणू महाराजांनी लिहिलं. म्हणजे आत्मज्ञानी संतांची माहिती तुम्हा आम्हाला देण्यासाठी माध्यम म्हणून या कवीने आपली प्रतिभाशक्ती वापरली. अशा अर्थाने आपण विचार केला तर ते स्वतः आत्मज्ञानी असतीलही, पण आत्मज्ञानी असलेल्या संतांची चरित्र अत्यंत मनोहर चरित्र असं लिहून आपल्यापर्यंत आणण्याचं फार मोठं काम संतांनी कवीने केलेलं आहे. म्हणून समर्थ त्यांना नमस्कार करतात. भगवद्गीतेचा विचार केला तर तेही काव्यच आहे आणि सगळ्या जगाला वेळ लावलेला आहे. मोदींनी त्याच्या देशात जावं तिथे त्या पंतप्रधानांना गीतेचा ग्रंथ भेट म्हणून दिलेला आहे. त्यामुळे आपल्या गीतेचं मोठेपण काय आहे हे सगळ्या जगाला मान्य असणार आहे. तर त्या या भगवद्गीतेच्या काळात कवी या शब्दाला फार मोठी प्रतिष्ठा होती. म्हणजे ज्याला जीवनाचं सगळं रहस्य आकलन झालेलं आहे असा प्रत्यक्ष भगवंत ज्ञानीच असणारा अर्जुन आहे खरं म्हणजे, पण त्या ज्ञानी अर्जुनाला सगळ्या जीवनाचं रहस्य सांगतायत आणि ते ज्या कवीच्या म्हणजे काव्याच्या माध्यमातून सांगतायत. ती कविता म्हणजे ती गीता याचं श्रेष्ठत्व काय सांगावं. तर असं आपण कवीचं मोठेपण म्हणू शकू. आता हे जसं शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलं आहे किंवा तत्त्वज्ञ म्हटलं आहे, आत्मज्ञानी म्हटलं आहे, त्यांना मुक्तपणाने सगळीकडे संचार करता येतो. कवींना आपल्या कल्पनेच्या द्वारा आपल्या प्रतिभाशक्तीच्या द्वारा त्यांना जे वाटतं ते सगळं ते शब्दबद्ध करू शकतात. ते एका अर्थाने मुक्त असतात आणि म्हणून त्यांना असं आपण म्हणू की एखाद्या साधकांचं साधन म्हणजे जणू काही यांची प्रतिभा असते की आपल्याला नेमकं काय हवं आहे. तर तसं असतं ना की एखादं चित्रपट तयार केलेला असतो, कथा लिहिलेली असते आणि ती कथा पुढे जाण्यासाठी मध्ये मध्ये गीतं लागतात आणि मग ती गीतं त्या कथेला अनुषंगून बनवावी लागतात. किंवा एखादा समजा आपली एक आता श्रुती आलेलीच आहे, तर गेल्या 2 वर्षापूर्वीपासून अहिल्याबाई होळकरांचा कार्यक्रम आपल्या ठाण्यामध्ये केला. तर अहिल्याबाईंचं चरित्र सांगत असताना मध्ये गीतं घ्यायची आहेत. मग ती गीतं नेमकी त्या कथेच्या माध्यमात कुठे बसवलं जाईल, कोणतं गीत बसवलं जाईल असा विचार करून त्या कवीचं म्हणजे कथा पुढे जाण्यासाठी किती झालं तरी संबंध जीवनपट तो 3 तासात बसवायचा असतो आणि त्यासाठी कवितेचं माध्यम घ्यावं लागतं. याचा अर्थ काय आहे की कविता म्हणजे सुभाषितं असतात ना, तसं संस्कृतची सुभाषितं कशी असतात 2 ओळीचं सुभाषित, पण त्या एवढ्याशा 2 ओळीमध्ये खूप मोठा आशय साठवलेला असतो. तर कवितेचं पण महत्त्व तेच आहे की कमीत कमी शब्दामध्ये खूप मोठ्या गोष्टी खूप आशय साठवण्याचं सामर्थ्य त्या कवितेमध्ये असतं आणि स्वाभाविकच त्या कवीच्या प्रतिभेमध्ये असतं. या अर्थाने आपण म्हणू की एखादं साधन चांगलं मिळावं तसं या कवीला कवितेचं हे जे साधन मिळालेलं आहे ते अत्यंत चांगलं असतं आणि याच्यासाठी समर्थ त्या कवींना वंदन करतात. खूप छान छान शब्द वापरले आहेत. त्याला ना कवीला समर्थ म्हणतात बोलके चिंतामणी आहेत. चिंतामणी शब्द हा जरी काल्पनिक असला तरी आपल्या सगळ्या चिंता दूर करणारं ते रत्न जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला चिंताच राहणार नाही. तसं म्हणे या कवींचं असतं. ह्या कवी हे बोलके चिंतामणी आहेत. ते बोलतात आणि आपल्या सगळ्या काळज्या दूर करतात. क्षणभर आपण विचार करू की म्हणजे काय असेल तर बघा आपल्याला सुद्धा असा अनुभव येईल की एखाद दिवशी काही कारण असेल असं नाही, पण आपला मूड गेलेला असतो. समजा जाऊ नये खरं म्हणजे, पण समजा गेला असला काही विशेष कारण त्याच्यामागे आहे का, तर आपण आपलं शोधलं तरी आपल्याला ते मिळत नाही. पण का कोण जाणे आज माझा मूड लागत नाही असं जर म्हटलं आपण तर छानपैकी एखादं कवितेचं पुस्तक काढावं आणि त्यातल्या कविता वाचाव्यात, आठवणीतली गीतं काढावीत, ती गीतं वाचावीत की आपल्याला एकदम उत्साह वाटतो. असं एक प्रकारचं सामर्थ्य या कवितांमध्ये असतं, या कवींच्या प्रतिभेमध्ये असतं, या कवींच्या शब्दात असतं आणि म्हणून समर्थ कवींना वंदन करतायत असं दिसेल आणि त्यांना बोलके चिंतामणी का म्हटलं आहे ते आपल्याला कळेल. दुसरं असं असतं की एक अशी
उत्कट अवस्था त्या कवीजवळ असते आणि त्यावेळेला त्याला ते स्फुरतं. त्यामुळे अगदी अगदी योग्य शब्दामध्ये त्यांना जे नेमकं मांडायचं असतं ते त्या कवितेच्या माध्यमातून मांडतात. विल्यम वर्ड्सवर्थने व्याख्याच केलेली आहे. तो म्हणतो की पोएट्री मीन्स अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. त्या कवीच्या ज्या पॉवरफुल फिलिंग्ज आहेत त्या अशा स्पॉन्टेनियसली बाहेर आलेल्या असतात. त्याच्यासाठी त्याला फार मोठे काही परिश्रम घ्यायचे असतात असं नाही. काही शब्दांची जुळवाजुळव करण्याची काही त्याला फार जरुरी पडत नाही. सहजपणानं असं त्याच्या प्रतिभेतून ते येतं. त्याला कवी असं म्हणायचं आहे. आणि मग तसं घडलं की स्वाभाविकच आनंद होतो. त्या प्रतिभावान कवीला आनंद होतो, ऐकणाऱ्या तुम्हाला आनंद होतो. आता इथे तर आपण समर्थांच्या दासबोधामधल्या कवेश्वराबद्दल विचार करतोय. तर भक्त भगवंताबद्दलचा विचार आहे की भक्ताच्या मनात भगवंताबद्दल जो काही प्रेमाचा आदराचा भाव आहे तो भक्त आपल्या प्रतिभाशक्तीतून आपल्या शब्दातून व्यक्त करतो. म्हणजे आपण क्षणभर कल्पना करू की नेहमीचा आपला आवडता अभंग आहे की तो अभंग जेव्हा तुकारामांच्या मनामध्ये असं स्पॉन्टेनियसली काहीतरी झालं असेल आणि चटकन ते बोलून गेले असतील, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे, काय आनंद झाला असेल अंतर्बाह्य तुकाराम महाराजांना याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकणार नाही. परंतु तो जो की आनंद आहे ज्याला आपण म्हणू की भगवंताच्या आणि भक्ताचं मिलन झालं, अद्वैत साधलं, मी म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच मी, अशी काहीतरी आत्मबोधाची जाणीव तुकारामांना झाली. आणि त्यावेळेला जे असे स्पॉन्टेनियसली शब्द त्यांच्या मुखातून बाहेर आले असणार, एक अपूर्व साक्षात्कार ज्याला म्हणतो असं साक्षात्कार त्यांना झाला असणार. अशा प्रकारचं आपण विचार करू शकतो की हे असं सहज उद्गार देतात. जे संतांचं जे कवित्व आहे किंवा भक्तांचं जे कवित्व आहे असं आपण विचार केला तर त्यांची ती अभिव्यक्ती आहे. कवीला जे भगवत दर्शन होतं किंवा भक्ताला जे भगवत दर्शन होतं आणि ते भगवत दर्शन झाल्यामुळे त्याचा जो आनंद मनात मावत नाही, तो आनंद असा विलक्षण शक्तीनं असं भारावून जाऊन शब्दबद्ध झालेला असतो. फार मोठा अलंकारिक भाषेमध्ये किंवा प्रभावीपणानं पण अत्यंत थोडक्यामध्ये आपल्या मनातल्या कल्पना आपल्या मनातले विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य या अशा सगळ्या प्रकारच्या काव्यरचनेमध्ये असतं असं आपल्याला दिसेल. आपण अगदी म्हणजे ज्ञानेश्वरी दासबोध किंवा आता गीतेचा उल्लेख केला किंवा सगळ्या संतांनी काव्याच्या माध्यमातूनच ग्रंथलिखाण केलेलं आहे असं दिसेल आपल्याला. गद्यापेक्षा पद्यावरती अधिक भर आहे. चरित्रसुद्धा ओवीबद्ध चरित्र जी आहेत ती अधिक लोकप्रिय आहेत, पाठांतराला सोपी असतात, चटकन त्याचा एक त्याला आटोपशीरपणा ज्याला म्हणतो तसा येतो. त्यामुळे काव्याच्या प्रांतामध्येच अधिक संत मंडळींनी कवी मंडळींनी काम केलेलं आहे आणि ते अधिक योग्य पण आहे, बरोबरच आहे. आपल्याला असं दिसतं की काव्याच्या माध्यमातून लोक आपलेसे कसे होतात त्याची जर उदाहरणं घ्यायची आपण म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की खरंच आहे अगदी माहिती पण नाही, भाषा माहिती नाही, त्या कृष्णाचं चरित्र माहिती नाही, पण अशा परदेशामध्ये जेव्हा आपण पाहतो हरे कृष्ण हरे राम चळवळीमध्ये ते जे की भजनात दंग होतात मंडळी आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की कसं काय आहे तर हा ना एक प्रकारचा प्रभाव पडलेला असतो शब्दांचा भावनांचा. जसं अमेरिकेमध्ये एकदा लताताईंच्या आवाजातलं पसायदान म्हणे ऐकलं. शिरीष कवड्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये हा प्रसंग दिला आहे आणि खरं तर प्रत्यक्ष काही लता दिदी त्याच्या नव्हत्या, ऐकवलं गेलं होतं, रेकॉर्डच ऐकवली होती आणि समोर बसलेले जे ऐकणारे श्रोते होते ते काही तुमच्या आमच्यासारखं ज्ञानेश्वर माऊली माहिती असणारे, पसायदान माहिती असणारे, माऊलींचं चरित्र माहिती असणारे नव्हते. गोऱ्या कातडीचे लोक असूनसुद्धा ते जे काही भावपूर्ण असं गीत आणि शब्द दोघांचा परिणाम आहे. म्हणजे माऊलींचे शब्द आणि लतादीदींचा स्वर या दोन्हींचा परिणाम झाला असेल. पण घळाघळा अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते असं जेव्हा वर्णन वाचायला मिळालं तेव्हा असं आश्चर्य वाटतं की ही जी काही भावावस्था आहे तिथे शब्दांच्या अर्थापेक्षा त्या भावाला त्या शक्तीच्या म्हणजे सामर्थ्याला फार मोठं महत्त्व दिलं जातं किंवा त्याचा परिणाम अधिक होतो असं आपल्याला दिसतं. आणखी एक प्रसंग यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे, आज परत मला सांगण्याचं मोह आवडत नाही. कारण कवीचं जे मोल आहे, कवीचं जे महत्त्व आहे ते कसं आपल्या लक्षात येईल. 1962 साली चीनने जेव्हा आपल्या देशावर आक्रमण केलं
त्यावेळेला अगदी सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातल्या कवींना असं म्हटलं की लोकांच्या मनामध्ये देशप्रेम जागृत व्हावं, देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी आता तुम्ही जे काव्य रचना तयार कराल ती सगळी देशभक्तीनं भारित होईल अशा प्रकारची करा. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी सांगितलं, यशवंतराव चव्हाण मला वाटतं मुख्यमंत्री होते तेव्हा, आणि तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्हाला युद्धभूमीवरचं, आता तेव्हा दूरदर्शन नव्हतं ना, आज आपण चाललेलं युद्ध रोज दूरदर्शनवर पाहतो आहोत, काय काय घडतं आहे ते आपल्याला घरबसल्या दिसतं आहे. त्यावेळेला काही आपल्याला बातम्या अशा येत नव्हत्या, आकाशवाणीमधून काय बातम्या यायच्या तेवढंच आपल्याला कळायचं, पण युद्धभूमीवर नेमकं काय चाललेलं आहे ते की आपल्याला घरबसल्या बघायला मिळत नव्हतं. आणि म्हणून कोणीतरी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की आम्हाला हेलिकॉप्टरमधनं त्या युद्धभूमीच्या जवळून एक फेरी मारून आला की त्या युद्धभूमीवर काय नेमकी परिस्थिती आहे ती पाहून आम्ही त्याप्रमाणे काव्य तयार करू. आणि मुख्यमंत्र्यांना पण असं वाटलं की काही हरकत नाही, आपण सगळ्या कवींना एका विमानात बसवूया आणि फेरी भरून आणूया. परंतु त्याची जी सगळी प्रमुख जबाबदारी होती ती कुसुमाग्रजांना दिली होती. आणि कुसुमाग्रजांकडे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा कुसुमाग्रजांनी जे वर्णन केलं आहे ते महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की कवी तोच असतो की तो बसल्या जागी कल्पना करू शकतो, त्यालाच कवी म्हणायचं. आणि तिथे जाऊन बघण्याची काही आवश्यकता नाही, इथूनसुद्धा अंतःकरणात असणारं जे देशप्रेम आहे ते देशप्रेम आपण शब्दबद्ध करू शकतो. आणि बर्फाचे तट पेटून उठले, सदल शिवाचे कोसळले, रक्ता पुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळले, असं सुंदर काव्य कुसुमाग्रजांनी तयार केलं. याला कवी म्हणायचं. की याच्यासाठी काही परिस्थिती तशी असावी लागते अशातलं काही भाग नाही, कल्पनेने त्या परिस्थितीचं वर्णन ज्यांना करता येतं ते स्पॉन्टेनियसली असतं, त्यांना कवी असं म्हणायचं. आजही आपण ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पाणी, केव्हाही हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. खरी काही परिस्थिती तशी आत्ता असते असं नाही, सभोवताली वातावरण तसं असतं नाही, पण एक भारतीय मनाची पकड घेतलेलं हे गीत आहे. त्यामुळे त्या गीताचे स्वर जरी आपल्या कानावर पडले तरी लगेच आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा माहोल तयार होतो असं आपल्याला दिसेल. तर समर्थांना हे अशा प्रकारच्या कवित्वाची आवश्यकता आहे. म्हणजे समर्थान जे स्मरण करत आहेत किंवा कृतज्ञता व्यक्त करत आहेत ते अशा प्रकारच्या सामर्थ्याची, कवी सामर्थ्याची कृतज्ञता व्यक्त करत आहेत. समर्थांना अभिप्रेत असणारा हा जो कवी आहे, ज्याला ईश्वर म्हटलेला आहे, तो समाजाचं कल्याण करणारा असला पाहिजे. आपण समासाकडे जाणार आहोत, तत्पूर्वी आपल्याला नेमकं समर्थन अभिप्रेत काय आहे ते आपण समजून घेऊया आणि मग समासामध्ये समर्थ नेमकं काय म्हणतात तिकडे पण वळूया. म्हणजे जगावर उपकार करणारा कवी असला पाहिजे, समाजाचं कल्याण करणारा कवी असला पाहिजे. त्याच्या कवितेनं समाजावर दीर्घकाळ उत्तम संस्कार झाला पाहिजे. आपण काहीतरी संघगीतं वाचली ऐकली ना की आपल्याला कळतं की खरंच त्या गीतांचा कर्ता कोण आहे वगैरे वगैरे काही फारसं महत्त्वाचं नाही किंवा कधी नावं लिहिली पण नाहीत, पण त्या गीतांमध्ये फार मोठा त्या शब्दांचं सामर्थ्य आपल्या लक्षात येईल असं होतं. आज काय झालं आहे अलीकडे, खरं म्हणजे बोलण्याची पण काही आवश्यकता नाही, पण ह्या नवकवींच्या प्रांतामध्ये ना ही सगळी कवींची जी प्रतिष्ठा आपल्याला अभिप्रेत आहे ना, ती सगळी कवींची प्रतिष्ठा थोडी कमी झाल्यासारखी दिसते. म्हणजे त्याची गरज नाही अशातलं असं मला म्हणायचं नाही आहे, पण सहज जे घडतं आहे त्याच्यामुळे म्हणजे अगदी रट्टाफो जोडणं म्हणतो ना तसं, तर त्याची एकदमच तुलना ह्या सगळ्या महाकवींशी होऊ शकत नाही असं आपल्याला दिसेल. थोडं होतं असं की सिनेसंगीतामुळे किंवा ह्या सगळ्या आजूबाजूच्या सध्याच्या तरुण पिढीच्या सगळ्या विक्षिप्त होऊ पाहणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर असं वाटतं की समर्थांनी सुद्धा ना कवींचे प्रकार सांगितलेत. समर्थ 3 प्रकार सांगत कवीचे, एक धीट कवी, एक पाठकवी आणि एक प्रासादिक कवी. म्हणजे ज्यांना ईश्वर म्हटलं आहे त्या कवींबद्दलच आपण विचार करायचा आहे, पण त्या काळात सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होत्या, आज असतील याच्यात काही विशेष नाही, कदाचित या प्रकारांमध्ये अधिक भरही पडली असेल, पण समर्थांच्या काळामध्ये समर्थांनी धीट, पाठ आणि प्रासादिक असे कवी केले. तर धीट कवी म्हणजे काय, तर काहीतरी कोणाचं तरी उचलायचं आणि ते आपल्या नावावर खपवायचं, अशा प्रकारचे धीट कवी असतात. म्हणजे एक गंमतशीर गोष्ट सांगतात, म्हणजे कवींचा
प्रकार म्हणूनच त्याच्याकडे फक्त बघायचं की म्हणे एक सरदारजी होता आणि त्याच्याकडे गाढव होतं आणि त्या गाढवाचं एक असं वैशिष्ट्य होतं की त्याला काहीही विचारलं तरी ते होकारार्थीच मान हलवायचं. आणि सरदारनी एक दिवस घोषणा केली की माझ्या ह्या गाढवाला नकारार्थी मान हलवून दाखवणारं कोणी जर असेल तर त्याला मी 500 रुपये बक्षीस देईन. कारण ते काहीही विचार तरी होच म्हणायचं. आपल्या घराघरामध्ये आपल्या लहान नातवंडांच्या आठवणी असतात की काही उत्तर एक आकडा काही किती शब्द आला की 8 असं उत्तर मिळायचं. आता किती म्हणजे काही आकडे सगळे येतच नव्हते ना, आपण काहीतरी एक आकडा कानावर पडला होता आणि मग कितीला उत्तर काय तर 8 असं मिळायचं. तसं सरदारजीचं होतं की सगळा त्याचं गाढव सारखंच आपलं मान होकारार्थी हलवायचा. मग म्हणाला, दाखवाच तुम्ही, ज्यांनी कोणी तो माझ्या गाढवाची मान नकारार्थी हलवून आपण त्याला 500 रुपये बक्षीस देईल. आणि मग अनेक लोक प्रयत्न करत होते. अर्थात कोणाला की जमत नव्हतं, कारण गाढवच ते, त्याला जे शिकवलं गेलेलं होतं की ते पण मानसारखं होकारार्थी हलवायचं. परंतु एक 2-4 दिवस मध्ये गेले आणि एक जण आला आणि तो म्हणाला की मी करतो प्रयत्न आणि बक्षीसच मिळवतो असं म्हणाला. आणि मग त्यांनी म्हणे आता विनोद म्हणूनच घ्यायचं आहे बरं काय, की फार सिरियसली विचार करायचा आहे. त्यांनी पण असं म्हटलं की मी तुला नवकविता ऐकवून दाखवू का? आणि त्याबरोबर गाढवाने म्हणे नकारार्थी मान हलवली. सरदारजीचा जोक म्हणून आपण आपलं तो गमतीनं सांगतो एकमेकाला, एवढंच. मुद्दा काय तर धीट कवी हे अशा प्रकारचे असतात की त्या धीट कवींना नेमकं काय मांडायचं असं नाही, कुठलं तरी 4 गोष्टी उचलायच्या आणि मग त्या सांगायच्या. त्याला समर्थाने धीट कवी असं म्हटलं आहे. दुसरा जो कवी प्रकार आहे म्हणजे मनात येईल तशी काव्यरचना करणारे थोडक्यात, आणि त्याला काव्य म्हणायचं. दुसरे जे आहेत ते पाठकवी आहेत. पाठकवींमध्ये सुद्धा वाङ्मयाचे ओझेच आहे खरं म्हणजे, पण त्यांचं वाचन आहे. 10, 20, 50 पुस्तकं वाचायची. त्या वाचण्यावरती आपला काहीतरी विशेष हे करायचा आणि त्यावरून मग आपण आपल्या नावावर लेखन करायचं. अशा प्रकारचे पाठकवी असे पण असतात. आम्ही शाळेमध्ये जेव्हा शाळेचा अंक काढायचो तेव्हा मुलं कविता आणून द्यायचे आणि मग त्या कविता आम्हाला पडताळून पाहाव्या लागायच्या की खरंच यांनीच केलेल्या आहेत का. कारण कुठे कुठे अन्य कुठल्या तरी अंकांमध्ये कविता मिळायची आणि मोह व्हायचा, मुलंच ती, त्यामुळे मोह व्हायचा. मग त्याला विचारायला लागायचं ही कविता कोणी केली आहे, कुठे वाचलीस तू, मला सांग. मग 4-5-10 प्रश्न विचारले की त्याच्यातून काय ते खरं उत्तर कळायचं. तर असं हे जे असतात हे पाठकवी असतात. 10-20 वाचन केलेलं असतं, नाही अशातला भाग नाही, पण त्याच्यातून काव्य अनुकरणाने, थोडक्यात अनुकरण करून काव्य तयार करायचं. आणि समर्थाला अभिप्रेत असणारे जे कवी आहेत ते प्रासादिक कवी आहेत. प्रासादिक कवींचा जन्मच मुळी भगवत प्रेम व्यक्त करण्यासाठी झालेला आहे. भगवत प्रेम व्यक्त करणं, भगवत दर्शन स्वतःला करवणं आणि वाचणाऱ्याला सुद्धा करवणं. म्हणजे दासगणू महाराजांनी महाराजांचं चरित्र ओवीबद्ध केलं. त्यांना महाराष्ट्र कळलेच, पण आज इतक्या वर्षांनी किंवा पुढे अनेक वर्षांनी सुद्धा महाराज कळण्यासाठी हे जे काही दासगणू महाराजांनी केलेले गजानन विजयाची पोथी आहे त्याचा उपयोग होणारच आहे. त्यामुळे आपल्याला आणि नंतर अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारचं काम करणारे हे प्रासादिक कवी आहेत. अशी काव्यस्फूर्ती आहे. संत आणि हे असे प्रासादिक कवी, ह्या सगळ्यांचं तसं म्हटलं तर एकच, म्हणजे संत म्हणायचं त्यालाच प्रासादिक कवी म्हणायचं आणि खऱ्या अर्थानं प्रासादिक कवी आहे ते संतच आहेत असं म्हणायला हवं. खूप मोठी मानली आली आपल्या महाराष्ट्रात तर नामदेव, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, कितीतरी अशा सगळ्यांनी रचना केलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या रचनेतून त्यांची भगवंताबद्दलची जी परमभक्ती आहे त्या परमभक्तीचं ज्ञान ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांना ते होत आहे. अशी जी भक्तीनं भिजलेली कविता आहे त्यामुळे काय होतं, ते मानव जातीचं कल्याण होतं. आपला विषय आहे तो आहे की समर्थांना अभिप्रेत असणारा जो कवी आहे, समाज कल्याण झालं पाहिजे, समाजावर चांगले संस्कार त्याच्यामुळे झाले पाहिजेत. म्हणून समर्थ सांगतात, परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे. कवित्व करायचं त्याच्यातून लोकांमध्ये काहीतरी चांगली जागृती झाली पाहिजे, काहीतरी परोपकार घडला पाहिजे, लोकांनी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, चांगल्या काम करण्याची स्फूर्ती त्यांना मिळाली पाहिजे. वाल्मिकींची प्रतिभा जागृत झाली तेव्हा ब्रह्मदेवानी त्याला आज्ञा दिली, कुरु रामकथा पुण्यम. ही जी काही रामकथा आहे ती भारतीय संस्कृतीचं अविभाज्य अंग बनली आहे. आणि अशा अर्थाने म्हणजे एक सामाजिक बांधिलकी
याची जाणीव त्या प्राचीन काळातल्या कवींना होती. आणि म्हणून अशा प्रकारचे म्हणजे समर्थ तर वाल्मिकींच्या रामायणाबद्दल म्हणतात, विश्वजनात उपयोगी आली. हे जे काव्य आहे हे विश्वजनात उपयोगी आलं. असं उपयोगी पडणारं काव्य संतांनी किंवा कवींनी करावं अशी समर्थांची अपेक्षा आहे. आणि खरंच आपण पाहायला गेलं, आज आपण जे काही आहोत ते सगळं संतांच्या म्हणजे संतांनी संत वाङ्मयांनी केलेल्या कल्याणामुळे आपली सगळी प्रगती असं म्हणायला हवं. जगात सगळ्यात जास्त कल्याण जर कोणी केलं असेल तर ते संत वाङ्मयांनी केलं आहे. कितीही प्रकारचे वाङ्मय प्रकार पाहिले तरी संत वाङ्मयाचा जो परिणाम आहे तो खरोखरच अधिक आहे, अधिक काळ टिकणारा आहे. आपल्याला येतं की नेहमी अनुभव येतो की किती आपण सिरियल पाहिल्या, नाटकं पाहिली, सिनेमे पाहिले, किती काळ ते लक्षात राहतात. एक 5-10 वर्षांनी विचारलं तर आपण म्हणतो, आणि मला आठवत नाही मी पाहिला आहे हा सिनेमा, असं आपण म्हणतो. कारण या काही अशा चिरकाल लक्षात राहणाऱ्या गोष्टी नाही आहेत. पण तेच आपण संत चरित्र वाचलं की ते त्याचा परिणाम आपला होतो. म्हणजे किंबहुना तो लक्षात ठेवायला आपल्याला खरं म्हणजे काही परिश्रम करावे लागत नाहीत. आपला प्रत्येकाजवळ सांगता येईल असा अनुभव असेल की आपल्या लहानपणी आपण नाही प्रत्यक्ष रामरक्षा म्हटलेली, पाठ केलेली, पुस्तक हातात घेतलं आहे, कोणीतरी आपल्याला संथा दिली आजोबांनी आणि आपण ते म्हटलं आहे, असं आपल्या बाबतीत नाही कोणी केलेलं. पण घरामध्ये सगळी म्हणत होती, त्याचा आपसूक आपल्या मनावर परिणाम झाला आणि कितीतरी स्तोत्र, कितीतरी गोष्टी आपल्या अशा पाठ झाल्या. आरत्या कधी कोणी आपल्याला अशा शिकवल्या होत्या, पण अशाच आपल्या पाठ झाल्या. तर हे सगळे संस्कारांचे परिणाम आहेत असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे संत वाङ्मयाने किंवा या सगळ्या स्तोत्र या गोष्टींनी एक भारावून टाकणारा समाज तयार झाला असं म्हणायला हरकत नाही. सुनीलदादा चिंचोळकरांनी कवीश्वराचं या स्तवनाबद्दल त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की काय करावं, आपलं हे जे काही बाकीचं साहित्य असतं ना, त्यांनी चित्त चलित होतं. आपलं चित्त जर चलित आणि विचलित करायचं नसेल तर आपण काय करायला हवं, आपण या सगळ्यापासून बाजूला राहायला हवं. या कुठल्याही साहित्याला स्पर्श पण करू नये. तर केवळ आपलं जर जीवनाचं फलित व्हायला हवं असेल तर संतांनी निर्माण केलेलं काव्य आहे त्याचाच आपण अभ्यास करावा. बाकी अन्य कुठल्या ह्याच्यात पडूच नाही आहे. म्हणजे जसं गोंदवलेकर महाराजांनी फक्त नाम घ्यायला सांगितलं ना, तसं सुनीलदादा आपल्याला सांगतात की फक्त संत वाङ्मयाचा अभ्यास करा, बाकी काही आता अभ्यास करू नका. खरं तर असं आहेच ना, काही एका ठराविक वयानंतर आपल्याला असं वाटतं की हे सगळं काल्पनिक गोष्टी वाचण्यापेक्षा कादंबऱ्यातलं मन आपलं आता रमणं कमी झालं, सिनेमातल्या गोष्टींमध्ये रमणं कमी झालं, कथा कादंबऱ्या वाचायला आता आवडेनाशा झाल्या. कारण आता ते असं लक्षात आलं की हे काही कायमचा आनंद देणारी गोष्ट नाही आहे. पण त्याच्याऐवजी खरा घडलाय का असा संशय जरी कोणी घेतला असला तरी देखील भागवतातली कथा वाचायला आवडते, संत चरित्रातल्या कथा वाचायला आवडतात. त्याचा परिणाम आपल्या मनावर चांगला होतो असं आपल्याला दिसेल. त्यामुळे चित्त अगदी निश्चितपणानं आपल्याला निश्चिंत करायचं असेल तर संत साहित्याचा अभ्यास करावा. त्याची नक्की फलश्रुती चांगली आपल्याला मिळेल असं समर्थ आपल्याला सांगणार आहेत. म्हटलं तर ग्रंथाची सुरुवात आहे, पण पुढे या ग्रंथामध्ये 14व्या दशकामध्ये एक समास आहे. त्या 14व्या दशकातल्या 3ऱ्या समासामध्ये कवित्व कसं असावं आणि कवित्व कसं नसावं याची एक आचारसंहिता पण समर्थांनी दिली आहे. म्हणजे आत्ता जसं भेद सांगितले आणि प्रासादिक कवीचाच विचार फक्त आपल्याला म्हणजे करायला हवा असं पण सांगितलं आहे. पण तरीसुद्धा पुढल्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवणार आहेत ते आपल्याला की समाजामध्ये द्वेष पसरणारं, समाजामध्ये वाद निर्माण होईल असं, किंवा समाजामधल्या नाना दोषांना काही खतपाणी घातलं जाईल अशा गोष्टी आपण काव्यामध्ये रंगवू नयेत, कारण ते समाजघातक आहे असं अशा प्रकारचं करू नये. दुसरं म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर भगवंताबद्दल ज्याच्या अंतःकरणात प्रेम नाही आहे त्याच्या रचना म्हणजे काही काव्य नव्हेच असं समर्थ स्पष्ट सांगतात. काव्य जे आहे ते अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे तेच व्यक्त करण्यासाठी सगळी प्रतिभा खर्ची घातलेली आहे, त्यालाच काव्य म्हणायचं. बाकी सगळं काही काव्य म्हणायला समर्थ तयारच नाही आहे. आणि ते करणारा जो आहे तो कवी, तो ईश्वर असं ते म्हणतात. म्हणजे
ते वाचलं रे वाचलं ना की माणसाला काहीतरी छान उपरती झाली पाहिजे, काहीतरी त्याच्याकडून चांगलं काम झालं पाहिजे, काहीतरी त्याच्याचा अशा दोषांचा नाश झाला पाहिजे, काहीतरी मनात आलेले वाईट विचार असतील तर ते ताबडतोब दूर पळून गेले पाहिजेत, असं सर्वांबद्दल एक प्रेम वाटेल अशा प्रकारची काव्यनिर्मिती करणारा तो जो कवी आहे त्या कवीबद्दल समर्थानं म्हणजे खऱ्या अर्थाने असं एक सात्विकतेचा झरा त्याच्या अंतःकरणात सतत वाहतोय असा कवी असला पाहिजे. नुसती करमणूक असा हेतू नाही आहे बरं का. बाकीचे धीट कवी आणि पाठकवी आहेत त्यांच्यामध्ये करमणूक हा ही गोष्ट असेल, परंतु प्रासादिक कवी जे आहेत किंवा समर्थाला अभिप्रेत असणारे जे कवी आहेत ह्याच्यामध्ये करमणूक असा नाही. थोडासा स्वार्थासाठी काही प्रासंगिक लोकांना आवडतं म्हणून बारीक सारीक गोष्टी केल्या तर गोष्ट वेगळी, परंतु मनोरंजनासाठी काव्य नाही. अलंकाराचा उपयोग केला आहे, अनुप्रास अलंकार किंवा परंतु त्या अलंकाराचा बडेजाव दिसेल असा काही प्रकार नाही. आपण दासबोधाच्या बाबतीतसुद्धा काही मंडळी म्हणतात की समर्थ असं काही एका ओळीमध्ये इतके शब्द आणि शुद्धलेखन आणि व्याकरण अशा दृष्टीने विचार करण्याचा हा ग्रंथ नाही. ते जे अंतःकरणातले भाव आहेत ते योग्य पद्धतीने शब्दबद्ध करणं अशा प्रकारचा विचारच केलेला आहे. शंकराचार्यांनी वाग्वैखरी शब्द झाली शास्त्रम व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वत भुक्तये न तू मुक्तये अशी म्हणजे काव्यामध्ये मुक्त होण्याचं ध्येय आहे. करमणूक करून घेणं, मनोरंजन करणं हा काही जीवनाचा हेतू नाही आहे. असं आहे की माणूस आहे ना, माणूस म्हणजे काही पशु नाही आहे, त्यामुळे ते आपल्याला सांगते वाग्वैखरी शब्द झाली शास्त्रम व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वत भोगताये न तो भोगताये. त्या सगळ्याचा आनंद घेतला पाहिजे, तो जीवनाचा हेतू असला पाहिजे, जीवनाचं ध्येय ते असलं पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. केवळ मनोरंजन, शृंगार, कोणीतरी चांगलं म्हणावं वा वा काय छान असं त्याचा अर्थ नाही आहे. समर्थांनी तर म्हटलं आहे इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक ही तर नव्हे ते पुस्तकं परमार्थासी. परमार्थाचा विचार आपण करतो आहे, त्यामुळे हे अशी जी हास्य विनोदाची पुस्तकं आहेत ते काही मोठ्या आपल्या कल्याणाचं नाही, ते काही आपल्या हिताचं नाही आहे, त्याच्या भानगडीत पडूच नाही आहे, ते वाचू नये. म्हणजे अगदी चटणी लोणच्या इतकं सुद्धा आता त्याची आवश्यकता नाही असं समर्थाला जणू काही सांगायचं आहे. इतर जे प्रापंचिक असं म्हटलं आहे की बाकी सगळे प्रपंचात रमणारे, रजोगुणात रमणारे अशी जी मंडळी आहे त्यांना हे हास्य विनोद वगैरे आवडत असेल, परंतु हे नाही बरं का. परमार्थाचा विचार करायचा असेल तर या पुस्तकांच्या भानगडीत पडायचं नाही. जेणे होय उपरती अवगुण पालटती जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. ग्रंथाची व्याख्याच समर्थाने केली आहे. काय काय झालं पाहिजे? जेणे चुके अधोगती, माणूस अधोगतीकडे जात असेल तर त्याची लगेच प्रगतीकडे वाटचाल झाली पाहिजे. अवगुण संपले पाहिजेत, कुठे काही चुकीचं वर्तन होत असेल तर त्याच्यात सुधारणा झालीच पाहिजे. आणि असं जे होतं त्यालाच ग्रंथ असं म्हणायचं. ज्या ग्रंथांमुळे अशा गोष्टी घडतील त्यालाच ग्रंथ म्हणायचं. माझ्या मैत्रीणच आहे म्हणायचं, पण गंमतसर मला नेहमी वाटतं की दासबोधाचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात. आमचा चांगला ग्रुप आहे बरं का, मला एक दिवस सांगत होते, आमचा सगळा ग्रुप आहे बरं का, आम्ही दासबोध वाचतो, ज्ञानेश्वर असतो, आठवड्यातून एकदा हे करतो हे करतो हे करतो. आणि मग पुढलं वाक्य होतं ते मी जरा थोडी घाबरलेच, दचकलेच. आणि पुढलं वाक्य होतं आठवड्यातून एकदा आम्ही ब्रिज पण खेळतो. आता क्षणभर माझ्या मनात आलं की अरे आठवड्यातले 6 दिवस मी जर या सगळ्या वाचनामध्ये दंग असेल तर मला 7व्या दिवशी ब्रिज खेळावं असं वाटतं का? समर्थ असं म्हणा इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक ही तर नव्हे ते पुस्तकं परमार्थासी. तर परमार्थाच्या क्षेत्रामध्ये असं एका दिवसाच्या मनोरंजनाची काही आवश्यकता नाही आहे. मग या 6 दिवसामध्ये मी जे केलं त्याचा खरंच काही परिणाम झाला का अशा प्रकारचा विचार मनात यायला हवा. पण आपल्याला असा अनुभव येतात, आता आपण की त्याच्या शिरायचं नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार आहे, ज्याला जे जसं पटतं तसं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे. पण समर्थ जेव्हा असं आपल्याला ग्रंथाची व्याख्या सांगतात त्यावेळेला ते म्हणतात जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे जेथे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. नंतर आपल्याला ग्रंथाच्या या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास पुढे केला आहे समर्थ आहे तेव्हा जरा सखोल सांगायचं आहे. पण साधकाने असा गंभीरपणाने विचार करावा, खरोखरच आपली प्रगती होते आहे का, काय वाचलं की काय मनात येतं. मी गमतीला म्हणते की
हे सगळे ग्रंथ आजीच्या कपाटातच ठेवायला हवेत असं नाही, टिपावर राहू देत. सहज कुठेतरी ते बघावे, चाळावे, त्याच्यामधली चित्र आहे, त्याच्यावरचं मुखपृष्ठ आहे, ते बघून आपल्या अंतःकरणात कोणत्या प्रकारचे विचार येतात. आणि मग काहीतरी मासिक पडलेलं आहे, त्याच्यावरती काही मुखपृष्ठ आहे, त्याच्यावर काही ते बघितल्यावर आपल्या मनात काय येतं, असा जर विचार केला तर आपल्याला कळतं की या ग्रंथांची खरोखर किती आवश्यकता आहे, त्याचा कसा चांगला परिणाम समाजमनावर होईल. आपण ज्या समासाचा विचारच करणार आहोत, बाबा बिलसरांनी या समासाच्या प्रस्तावनेमध्ये काही विशेष विचार आपल्याला सांगितलेत. मला अगदी आवडलं. त्यांचं म्हणणं असं आहे की माणूस म्हणजे माणसालाच हे शक्य आहे की तो प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप होऊ शकतो. माणूस किती प्रगती करू शकेल, तर माणूस प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप होईल. आपण अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करताना वारंवार आपल्याला विषय येणार आहे की ईश्वर आणि भक्त आणि भगवंत यांच्यामधलं अद्वैत साधलं पाहिजे. दोन नाहीतच मुळे. त्याच्या मनात काय ते त्याला कळतं, याच्या मनात काय ते त्याला कळतं. दोन देह जरी असले तरी ते एकरूप झालेले असतात. अशा प्रकारचं जे आहे ते फक्त माणसाला शक्य आहे असं खरं म्हणजे आहे. म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप तो होऊ शकतो. पण त्यासाठी काय असावं लागतं, तर अंतर्यामी त्याच्या असणारी जी एक ती सुप्त शक्ती आहे, ती सुप्त शक्ती ज्याला आपण प्रतिभा म्हणतो, ती सुप्त प्रतिभाशक्ती जागी व्हावी लागते. ती जागृत झाली तर मग आपल्या लक्षात येतं की खऱ्या अर्थाने म्हणजे संतांची प्रतिभाशक्ती जागृत झाली की ते दुसऱ्याची पण प्रतिभाशक्ती जागृत करतात बरं का. ती त्यांच्याजवळ शक्ती आहे. म्हणजे आपली प्रतिभा जागृत होतेच, पण अशा भक्ताला पण ते तयार करतात की त्या भक्ताच्या मनातली पण प्रतिभाशक्ती जागृत होईल. असं जे अखंड काम चाललेलं असतं. कवीची प्रतिभा बरं असं आहे ना, ती कवीची प्रतिभा कधीच जागी संत कवी जो कोणी आहे ना त्याची सतत जागृत असते. आता मग असे आपण पाठकवी आणि दीटकवी वगैरे म्हटले, अशा प्रकारचे जे कवी असतात त्यांची अशी सतत जागृत नसते प्रतिभाशक्ती. गरजेप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे ते आपल्या प्रतिभाशक्तीला जागृत करतात. कधी ती तेज असते, कधी मंद असते, कधी स्पॉन्टेनियसली काहीतरी विशेष होतं, कधी किती प्रकारे प्रयत्न केला तरी योग्य शब्द सुचत नाहीत, असे पण अनुभव लोक देतात. पण संतांची जी प्रतिभाशक्ती आहे ती मात्र सतत सतत जागृत असते असं दिसेल. म्हणून आपण म्हणतो ना की त्यांची प्रतिभाशक्ती म्हणजे त्यांच्या कल्पना, त्यांची बुद्धी याच्यातून काहीतरी सारखं असं क्रिएटिव्ह निर्माण होत असतं. त्यामुळे ही प्रतिभा जागृत झाली की असं एक आवेशपूर्ण काव्य निर्माण होतं. एक अशी अनावर म्हणतो ना, अनावर स्फूर्ती त्यांना येते आणि सहज त्यांच्याकडून हे सगळं तयार होतं. आपल्या सामान्याला असं वाटतं की एखादी गोष्ट करायला की होईल का माझ्यातनं पूर्ण, असा एक मनामध्ये संशय येतो. आणि हे मोठे मोठे ग्रंथ कसे तयार होतात असा विचार केला की असं खरंच ही अनावर स्फूर्ती आहे त्यांच्याजवळ. सहजपणाने त्यांच्या मनामध्ये ती स्फूर्ती येते आणि तसं तसं घडतं. आता हे खरंच ना परमार्थ साधनेतलं मर्म आहे की असं सतत ती प्रतिभा जागृत असणं, स्पॉन्टेनियसली ती प्रतिभा माणसाजवळची प्रतिभा अशी जागृत होणं. आणि हे सगळं संतांजवळ असतंच. पण दुसरी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की संत संगती घेतली तर सामान्याला पण ते प्राप्त होतं. कारण संत ती प्रतिभाशक्ती दुसऱ्याची पण जागृत करतात. त्यामुळे त्या अर्थाने विनासायास संतांच्या संगतीनं आपली पण प्रतिभा जागृत होते, अशा प्रकारचा अनुभव पण आपल्याला मिळतो. इतका संत संगतीचा महिमा पण या समासातून आपल्या लक्षात येणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की चांगलं एखादं काव्य जेव्हा आपल्या वाचनात येतं तेव्हा त्याचा अंतःकरणावर फार चांगला परिणाम होतो. म्हणजे एका अर्थाने या कवींच्या ह्या काव्याचं हे फार मोठं मोल आहे की दुसऱ्याच्या अंतःकरणाला आनंद देणं, त्या अंतःकरणावर चांगला परिणाम होणं. याच्यातून लोकांच्या समोर चांगले आदर्श ठेवले जातात. लोकांची जीवनमूल्य आहेत त्या जीवनमूल्यांचं जतन केलं जातं. काय चांगलं काय वाईट हे लोकांना समजावं, त्यांच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण व्हावं, अशा सगळ्या गोष्टी काव्यातून होतात. एक काव्य निर्माण करणं काम झालं नाही तर ज्यांनी निर्माण केलं आहे त्याची तर प्रतिभा जागृत आहेच, पण ज्यांनी वाचलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं कार्य कवी करतात. कवींच्या या काव्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घडतात.
आता असं जे म्हणतं म्हणजे कल्पनेतून सृष्टी निर्माण होणं ती जी आहे ती या कवीजवळ असते. कधी कधी असं होतं ना की प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोचतोचपणा येतो आणि मग तो तोचतोचपणा आला की मग प्रगती खुंटते. तेच 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 करायचं, मग काहीच नवीन काही त्याच्याकडून होत नाही. संत साहित्याच्या बाबतीत विचार केला तर तो अंतःकरणावर इतका छानपैकी परिणाम होतो की आपोआपच त्याला उपरती येते. त्यामुळे भगवंताच्या प्रेमाचा अंकुर आपल्या मनात निर्माण होण्याचं खूप मोठं काम या कवींच्याकडून किंवा संतांच्याकडून होतं असं आपल्याला दिसेल. आणि म्हणजे एका अर्थाने प्रत्येकाजवळ असणारी जी सूक्ष्म प्रतिभाशक्ती आहे ती सतेज करण्याचं काम पण संत कवी करतात असं दिसेल आपल्याला. हा सगळा जगाचा उद्धार आहे असा विचार आपल्याला ह्या 30-32 ओव्या काहीतरी आहेत, या 32 ओव्यातून आपल्याला समर्थ सांगणार आहे. 34 ओव्यातून आहे. पहिल्या 9 ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये कवीच्या प्रतिभेचं सामर्थ्य समर्थाने सांगितलं आहे. म्हणजे एखादा सत्ताधीश असतो, राजा असतो, त्याच्या सगळ्या शब्दांना मान असतो, तसं म्हणा या कवीचं असतं बरं का. हा कवी राजासारखा सत्ताधीश असतो म्हणून त्याला कवीला परमेश्वर म्हटलं आहे. भूलोकावरचे ईश्वर, जसं आपण भूलोकावरचे देव संतांना म्हणतो तसं कवी हे भूलोकावरचे ईश्वर आहेत असं म्हटलं आहे. कवी हे सरस्वतीचं निवासस्थान आहे. सरस्वतीने कुठे राहायचं तर ती कवींच्या अंतःकरणामध्ये राहते. त्यामुळे सरस्वतीचं निवासस्थान म्हणजे कवी. फार सुंदर उपमा समर्थ देतात. कवी नाना प्रकारच्या कलांना जिवंत करते, हे तर आहेच. आपण तर अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सहज उपलब्ध झालेल्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे असेल, आपण किती किती कला घर बसल्या, आता हल्ली आपण कुणी रिकामं राहतच नाही. कोणी ह्या ऑनलाईन माध्यमातून गीता शिकताय, कोणी ऑनलाईन माध्यमातून संगीत शिकताय, कोणी ऑनलाईन माध्यमातून स्वयंपाक करायला शिकताय, कोणी पेटी वाजवायला शिकताय, किती किती म्हणजे नवनवीन ज्या काही कला आहेत त्या सगळ्या कलांना जिवंत ठेवण्याचं काम ह्या कवींच्या माध्यमातून होत असतं. आणि आता आपण म्हणूया की ह्या कवींना ह्या सगळ्या साधनांची जोड मिळाली, विज्ञानाची जोड मिळाली म्हणून आपल्याला हे सहज शक्य आहे. अशा अर्थाने या कवींचं मोठेपण समर्थ सांगतात. शब्दांचा संग्रह, शब्दांचा साठा हा या कवींच्या जवळ असतो म्हणून त्याला शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हणतात. आपल्याकडे 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष असं म्हटलं आहे आणि त्यांना श्रेष्ठ म्हणजे त्यांचं जे वैभव आहे म्हणजे माणसाने धर्माने वागावं, अर्थ म्हणजे पैसा जो आहे की तो चांगल्या मार्गाने मिळवावा, कामं जे आहे ते कामवासना सगळीच वाईट असतं नाही, ती जी शास्त्राला धरून आहे तेवढी कामवासना मान्य केलेली आहे आणि असं करून ह्या 4थ्या पुरुषार्थाकडे जावं अशी साधारणपणानं ही कल्पना आपल्या शास्त्राने मांडलेली आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या सगळ्या धर्म अर्थ काम मोक्ष यातल्या धर्म याच्यामध्ये जे काही शास्त्राचे नियम आहेत ते शास्त्राच्या नियमांचं पालन कसं करावं हे कवी सांगतात. आपण महाकवींबद्दलच बोलतो आहे. समाजावरती चांगल्या परिणाम करणाऱ्या गोष्टी ज्या कवीच्या माध्यमातून येतात त्या कवींबद्दलच बोलतो आहे आणि त्यामुळे त्यांचं काम काय आहे तर शास्त्र काय सांगतं, शास्त्राचे नियम काय आहेत, या नियमांचं पालन कसं करावं हे कवी सांगतात. अगदी आत्ता म्हटलं तसं की आपल्या प्रपंचापुरतं योग्य गरजेपुरता पैसा जरूर कमवावा असं अर्थयोग्य मार्गानं, जसं श्रीसुक्ताचा उल्लेख आपण नेहमी करतो की चांगल्या मार्गाने उजेडातनं अगदी प्रवेशद्वारातून संपत्ती यावी आणि चांगल्याच कामासाठी खर्च व्हावी अशा प्रकारची संपत्तीबद्दलचं हे कवींनी समाजामध्ये हे सांगावं. चांगल्या कामना किंवा चांगल्या इच्छा किंवा कामवासनेवरती आपलं नियंत्रण या सगळ्या गोष्टी कवींनी सांगाव्या आणि मोक्षप्राप्तीसाठी जो काही परमार्थ मार्ग आहे तोही ह्या संतांनी कवींनी आपल्याला सांगावा. असं खूप मोठी जबाबदारी या श्रेष्ठ असणाऱ्या संत कवींवरती आहे. दुसरं ते म्हणतात की हे जीवनमूल्यांचं जे काही वैभव आहे, जीवनमूल्यांचं जे ऐश्वर्य आहे ते पुढल्या पिढीला दाखवण्याचं काम यांचंच आहे. कवींनी हे काम करायचं आहे. कवींना खूप मोठी जबाबदारी आहे. पुढल्या पिढीकडे ही जीवनमूल्य नेणं हे त्यांचं काम आहे. परमेश्वराबद्दलचं मोठेपण सांगणं हे संत कवींचं काम आहे. नाही तर कळणार कसं भगवंताचं मोठेपण, तर ते काम कवींनी करायचं आहे. संत मंडळींची कीर्ती ऐकवायची आहे, संतांचं चरित्र गायचं आहे, हे काम कवींनी करायचं आहे. जी हे सगळे म्हणतात तसं की
चमत्कार दाखवले जातात, तर ते चमत्कार न दाखवता खऱ्या अर्थानं काय आहे हे लोकांप्रती बुद्धीला पटेल असं सांगणं हे काम कवींचं आहे. आणि हे सगळं अध्यात्म ग्रंथांच्या माध्यमातून कवी लिहू शकतात, कवी ते समाजापर्यंत नेऊ शकतात. म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असं समर्थांनी म्हटलं आहे. अध्यात्म ग्रंथांची खाण आहेत आणि अशा अर्थाने कवींचं मोठेपण सांगितलं आहे. इथेच त्यांनी कवींना कामधेनू म्हटलं. कामधेनू कोणाला म्हणायचं की ज्यांची भूक ती धेनू गाय भागवू शकते. आणि मग हे कसं आहे तर श्रोत्यांना सहजपणानं अमृतपान करवतात, म्हणून त्यांना म्हटलं आहे कामधेनू. कवी कसं आहे तर कवी म्हणे कामधेनू आहेत की ऐकणारे जे आहेत, वाचणारे जे आहेत, ते काव्य वाचल्यावर त्यांची भूक भागवली जाते. खरी जी काही बुद्धीची भूक आहे ती भागवली जाते, म्हणून त्यांना कामधेनू असं कवींना म्हटलेलं आहे. प्रतिभेचे कल्पतरू म्हटलं आहे. कल्पना जी करू ती कल्पना पूर्ण होते असं त्याला कल्पतरू म्हणतात. हे तर प्रतिभेचे कल्पतरू आहे. म्हणजे काय तर जेव्हा त्या कवीला हवं येते तेव्हा त्याला ताबडतोब मिळतं. असे शब्द इतके सहजपणाने त्याला मिळतात की ते आपल्या मनातल्या सगळ्या भावना योग्य पद्धतीनं सांगू शकतो. 4 मुक्तींचं वर्णन आपण पहिल्या समासात पाहिलं होतं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोजता या 4ही मुक्ती कवी काव्यामध्ये व्यक्त करू शकतात. इतकंच कशाला, मृत्यूनंतरचं जग काय असतं, सामान्य माणसाला स्वर्गाचं वर्णन कोण सांगणार, कवी सांगणार. मृत्यूनंतरचं वर्णन कोण करणार, कवी सांगणार. सगळं कवी काव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवतो. तर सामान्य माणसाचं जाऊ दे, योगी जो आहे हा योगी माणूस योग मार्गाने जे काही संपादन करतो ते सुद्धा शब्दबद्ध करण्याचं काम कोण करतो, पातंजली योगसूत्रामध्ये बांधणं. ऋषीमुनींनी ते काम शब्दबद्ध केलेलं असल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोचलं. विद्वानांनी जो परमार्थ मार्ग अनुसरला आहे तो परमार्थ मार्ग कसा आहे हे तुम्हा आम्हाला कसं कळणार, कवींच्या माध्यमातून. सगळ्या गोष्टी हे कवी आपल्याला, कधी कधी असं होतं की कल्पनेच्या पलीकडलं असतं, म्हणजे कल्पनासुद्धा लटक्या पडतात, बुद्धीसुद्धा आपलं काम करत नाही. पण प्रतिभेच्या सामर्थ्यावर कवी हे सगळं आपल्याला लटकं वाटणारं, आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे असणारं हे सगळं शब्दबद्ध करून आपल्यास मांडतात. अगदी अशा अर्थाने खरं जे परब्रह्माचं वर्णन करता येत नाही वगैरे वगैरे आपण वारंवार वाचतो, त्या परब्रह्माचं म्हणजे वर्णन न करता येणाऱ्या परब्रह्माचं सुद्धा निर्मलत्व काय आहे ते शब्दबद्ध करण्याचं कौशल्य पण कवींजवळ असतं. ते त्यांच्या परीनं तुम्हा आम्हाला पटेल असं परब्रह्माचं वर्णन करतात. म्हणजे आपण पाहिलं आहे की सद्गुरूचं वर्णन करता येत नाही, मग कसं, मग आकाशासारखा आहे का, सागरासारखा आहे का, वगैरे वगैरे. मग असा नाही. श्रुतींना सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही त्या परब्रह्माचं वर्णन अशा माध्यमातून का होईना कवी करू शकतात. त्यामुळे कवींचं मोठेपण आहेच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येकच ओवी म्हटलं ना तर त्या प्रत्येक ओवीत कवीचं मोठेपण समर्थ सांगतात. पहिल्या 9 ओव्यांमध्ये आता आपण पाहिलं की अशा प्रकारे कवीचं किती मोल समाज मानसावर आहे त्याचं वर्णन समर्थने केलं. पुढल्या 10व्या ओवीपासून साधारणपणे 21व्या ओवीपर्यंत समर्थांनी आपल्याला साधक ते सिद्ध हा जो की प्रवास आहे, म्हणजे माणसांची प्रगती कशी होते की बद्ध असतो, साधक असतो, मुमुक्ष असतो, मग सिद्ध असतो. अगदीच बद्धाचा विचार नाही केला तरी साधकाचा विचार केला की काहीतरी आपली प्रगती व्हावी, काहीतरी आपल्याला मिळावं. किंवा मुमुक्ष जो आहे त्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याला ज्ञानाची, आत्मज्ञानाची इच्छा आहे. पण ती ज्ञानदृष्टी मिळणं, ते आत्मज्ञान मिळणं याच्यासाठी जी काही दृष्टी लागते किंवा त्या सामान्य दृष्टीला काहीतरी विशेष अंजन घालावं लागतं, ते काम कवी करतात. जसं अर्जुनाला भगवंताने दिव्यदृष्टी दिली आणि त्याला विश्वरूप दाखवलं, तसं आपल्या लक्षात आहे की खरं हे जे की परब्रह्मरूप आहे किंवा प्रत्येकामध्ये भगवंत पाहावा असं जे की सांगतात ते कसं बघायचं, तर याच्यासाठी लागणारी जी दृष्टी आहे ती दृष्टी कवी आपल्याला देतात. सगळा हा जो साधकापासूनचा सिद्धापर्यंतचा प्रवास जो आहे तो प्रवास कवींच्या माध्यमातून करता येतात. इतकंच कशाला, अगदी साधकांची साधना कशी असावी, तिथपासून त्या सिद्धाची समाधी कशी असावी याचा पण विचार कवींच्या शब्दांमधून आपल्याला कळतो असं लक्षात येईल. आणखीन काय काय समजतं तर स्वधर्म कळतो, स्वतःचं कर्तव्य काय ते समजतं, आपलं
जे मन उताराकडे धावतं साधारणपणे पाण्यासारखं किंवा चंचल मन असतं, इकडे तिकडे धावत असतं, त्या मनाला पुन्हा काबूत ठेवायचं, त्याला वैराग्याचं महत्त्व पटवून द्यायचं. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी कवीच्या माध्यमातून आपल्याला कळतात. नीतिधर्माचं आचरण कसं असावं, काय चूक काय बरोबर कसं कळावं, सत्य म्हणजे काय, अनृत म्हणजे काय बरोबर कळावं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कवीच्या माध्यमातूनच आपल्याला कळतात. आणखी एक गोष्ट सांगतात की प्रेमावस्था जी असते, म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं, पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर असतं, किंवा राजाचं प्रजेवर असतं. अशा ज्या प्रेमभावना आहेत, ह्या प्रेमभावनांमध्ये जे की वेगळेपण आहे ते पण कवीच्या माध्यमातून आपल्याला कळतं. ध्यानाचा अभ्यास करणारा जो साधक आहे त्याला जो की प्रत्यय येतो, ध्यानावस्थेमध्ये भगवंताचा प्रत्यय त्याला येतो. त्या भगवंताचा प्रत्यय आल्याचं त्याला कळणार कसं ते सुद्धा कवी त्याला सांगतो. अशा प्रकारचं कवीचं खूप मोठं काम आहे आणि कुठे कुठे त्याचा आपल्याला उपयोग होतो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला सगळ्या याच्यातून काही अनुभवता येतात गोष्टी. म्हणून संत कवींचं महत्त्व किंवा संतांच्या या काव्याचं महत्त्व समर्थांना कळलं आहे आणि समर्थांनी त्यांचं स्तवन केलं आहे. आपल्याला सगळ्यांना योग्य म्हणजे आत्ता म्हटलं ना की आपल्या मनाला काबूत ठेवण्याचं काम पण कवी संत मंडळी करतात. संत असणारे कवी ही मंडळी करतात. काही वेळा असं होतं की माणूस चुकीचं वाटतं. अनंत फंदीचं उदाहरण नेहमी दिलं जातं की अनंत फंदी हा अगदी म्हणजे कवी होता, पण त्याचं सगळं जे काव्य होतं ते काव्य एका वेगळ्या पद्धतीने तो करत होता. परंतु अहिल्याबाईने अनंत फंदीचं काव्य ऐकलं आणि कवीला असं म्हटलं की तू ही सगळी तुझी प्रतिभाशक्ती अशी वाया का घालवतोस. आणि खरोखरच त्यांनी तिच्या समोर एकदम उपरती झाली आणि तो डोक फोडून टाकला आणि त्याच्यानंतरचं सगळं जे त्याचं जीवन आहे ते असं भगवत प्रेमाने ओतप्रोत भरलेली काव्यरचना करण्यासाठी खर्च केली. अशा प्रकारचं उदाहरणं सांगतात. किंवा निरनिराळ्या संत चरित्र जे आपण वाचतो तर त्याची संत कवी काय करतात किंवा खरे कवी संत चरित्र काव्यामध्ये व्यक्त करून त्या भक्ताचं चरित्र कसं वैभवाला नेतात ते पण आपल्या लक्षात येतं. या सगळ्या म्हणजे एकंदर चांगल्या मार्गाला नेण्याचं काम कवी करतात असं म्हणायला हरकत नाही. हे जे काही त्यांच्याजवळ असणारं प्रतिभा सामर्थ्य बुद्धी सामर्थ्य आहे त्यामुळे घडतं. एका अर्थाने या पृथ्वीवरचा एक म्हटलं तर मौल्यवान असं रत्न, मौल्यवान असं दागिनाच आहे. दागिने जसे सौंदर्य वाढवतात तसं ही कवीची प्रतिभा जी आहे ती या सृष्टीचं सौंदर्य वाढवते. खरंच कवी नसते तर असा जर आपण विचार केला असता तर आपल्या लक्षात येतो की एवढी आपण जी ग्रंथांची नावं आत्ता घेतली ते सगळे ग्रंथ आपल्यासमोर नसतेच आणि ते नसते तर मग आपलं हे जीवन कसं काय घडलं असतं. अशा प्रकारचा विचार आपल्या मनात येईल. या अर्थाने कवींचं मोल आपल्याला कळेलच. देवांना जर सगुण रूप आणि निर्गुण रूप असं असतं. या अवतारांचं वर्णन पण आता निर्गुण रूपाचं वर्णन कसं करणार, पण तेही कवी करू शकतो. निर्गुण निराकार भगवंत कसा असेल याचं वर्णन कवी करू शकतो. ऋषींचं कार्य कवी सांगू शकतो. आता सध्या रामाचं नवरात्र चालू आहे, आपण रोज रामरक्षा म्हणतो. ती बुध कौशिक ऋषींनी केली म्हणजे केली का, रचना केली का, ते घेतलं कागद पेन आणि लिहित बसले का, तर नाही, स्वप्नातून त्यांना उपरती झाली आणि ती रामरक्षा तयार झाली असं वर्णन आपण ऐकतो. असं सगळं झाल्यामुळे अनेक पिढ्यांचा उद्धार या कवींच्या माध्यमातून झालेला आहे. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला समर्थ लक्षात आणून देतात. हे जे सगळे महाकवी आहेत व्यास वाल्मिकींसारखे, यांनी आपल्या सगळ्या समाजाला शास्त्र शिकवलं, विद्या शिकवली, कला शिकवल्या, विवेक शिकवला, असं सगळ्या आनंद गोष्टी शिकवल्या आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं प्रातस्मरणीय वंदनीय आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शेवटचा जो समासाचा भाग आहे 26पासून 32व्या ओळीपर्यंत, त्याच्यामुळे ते पुन्हा म्हणत आहेत की काही वेळा असं होतं की ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत त्या अनाकलनीय गोष्टीसुद्धा सुलभ होऊन जातात कवींच्यामुळे. एखादी गोष्ट कळत नाही असं वाटतं आणि मग एखाद्या संत कवींच्या सहज उद्गारातून आपल्याला ते कळतात. म्हणजे खऱ्या अर्थानं चातुर्याच्या मूर्ती समर्थाने शब्द वापरला आहे. त्या कवी म्हणजे चातुर्याच्या मूर्ती आहेत. जसे देवांचे गुरु बृहस्पती
तसे म्हणे हे सगळे ह्या शब्दसृष्टीचे गुरु आहेत, ते कवी आहेत. वेद, वेदांत, उपनिषद या सगळ्यांना आपल्यापर्यंत ते कसे आले, तर ह्या कवींच्या मुखातून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यांना प्रगट व्हायला नेमकं काय, तर कवींच्या या प्रतिभाशक्तीतून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. नवे नवे सिद्धांत त्यांनी मांडले. परमेश्वरा म्हणजे एका अर्थाने तुमच्या आमच्यावर फार मोठे उपकारच त्यांनी केलेले आहेत असं म्हणायला हवं. समर्थांची प्रतिभा एवढी या कवींच्याबद्दल हे झालेली आहे की शेवटच्या ओव्यांमध्ये कवींना काय काय समर्थ म्हणतात. ते म्हणतात काव्यामृताचा पाऊस पाडणारे ढग म्हणजे कवी. ढग काय करतात, काव्यरूपी अमृताचा पाऊस पाडतात. अमृत म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर तसं काव्यरूपी अमृत मिळतं असं देणारे हे कवी आहेत. पुढे म्हणतात नवरसाचे प्रवाह, म्हणजे गोरस सांगून झालेलाच आहे, मग अशी आपण त्याला कामधेनू म्हटलं आहे. आता म्हणतात नवरसांचे प्रवाह, काव्यामधले जे 9 रस आहेत त्या 9 रसांचे प्रवाह वाहत आणणारे, जे आपल्यापर्यंत आणणारे ते म्हणजे कवी आहेत. पुढे म्हणतात की एवढंच कशाला, अहो सुख ज्याला म्हणतं ना, त्या सुखाची सरोवर म्हणजे कवी आहेत. आधीच सरोवर, आणि त्यात सरोवर म्हटलं की राजहंस येतात. तसं या सरोवराचं आहे की हे कवी म्हणजे काय, तर सुखाची सरोवर आहेत. त्या ठिकाणी स्वाभाविकच तुम्हाला आनंदाखेरीज अन्य दुसरं काही मिळणारच नाही. पुढे म्हणतात विवेकरूपी संपत्तीची भांडार आहेत. आता विवेकरूपी संपत्ती म्हणजे परमात्मा वस्तू म्हणूया. परमात्मा वस्तूच्या विचारानं हे सगळं भरलेली अशी कवींचं मोल आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि ते सांगता पुढे म्हणतात की भगवंताची, म्हणजे हे जे कवी आहेत ही एक भगवंताची माया आहे, भगवंताची निजशक्ती आहे. जन्माला म्हणजे कवी म्हणून असं नाही आहे की एक 5-10 वर्षाची डिग्री घ्यायची आणि मग आता हे AI च्या माध्यमातून कोणी कविता करू शकतो, तो भाग वेगळा. परंतु असं जे काही स्फूर्ती येणं आहे काव्य निर्माण करण्याची, त्याच्यासाठी काय आहे, तर ती भगवंताची शक्ती लागते. ती भगवंताची जी महामाया निजशक्ती आहे ती म्हणजे ती कवीजवळ असणारी शक्ती, प्रतिभाशक्ती आहे. ही महामाया या कवींजवळ असते आणि या महामायेच्या शक्तीच्या आधारे हा कवी शब्दांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकतो वगैरे वगैरे. खूप मोठी पुण्याई लागते त्याच्यासाठी, असं काही होत नाही डिग्र्या घेऊन किंवा अशा ह्याने होत नाही. ते स्पॉन्टेनियसली यायला हवं असेल तर भगवंताची कृपाच ती असावी लागते. दुसरं म्हणजे कवी म्हणजे अक्षय आनंद आहे. बाकी सगळ्या गोष्टींमधला मिळणारा आनंद आहे तो काही कायमचा टिकणारा नसतो, पण कवीच्या बाबतीमध्ये मात्र आपला हा अक्षय न संपणारा आनंद आहे. आणि नुसतं नाही तर ह्या अक्षय आनंदाच्या भरलेल्या नावा कवीजवळ असतात. म्हणजे इतका तो आनंद आपल्याला देतो की आपला जो जीवनप्रवाह आहे, या जीवनप्रवाहात या सगळ्या नावांचा आपल्याला उपयोग होतो कवींचा. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर अगदी लहानपणापासून आपल्या वृद्धापकाळापर्यंत अनेक कवींच्या कवितांचा आपल्याला उपयोग झालेला आहे. म्हणजे अगदी खिडकीतून बघतांचा तो पाऊस असेल तिथपासून आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे अनेक कवितांचा आपल्या बालमनावर परिणाम झालेला आहे. ते म्हणतात हा जो जीवनप्रवाह आहे माणसाचा, ह्या जीवनप्रवाहामध्ये अशा आनंदाच्या नौकेत बसून आपल्याला त्यांनी नेलं आहे. ती नौका म्हणजे काय, तर कवींचा हा अक्षय आनंदाचा ठेवा असा आहे. कवी म्हणजे परब्रह्माचं वैभव आहे. म्हणजे थोडक्यात हे सगळं दृश्य जग आहे ना, त्या दृश्य जगाला सांभाळण्यासाठी जो काही जी काही शक्ती आहे किंवा हा विराट पुरुष आहे ते म्हणजे कवीचं सामर्थ्य आहे. एखादं काव्य तयार करता म्हणजे का म्हणायचं कवीला संत किंवा कवीला असं एवढं मोठं आपण जे करतो, याचं कारणच आहे की त्याच्याकडून ही जी काही काव्य निर्मिती होत असते त्यावेळेला त्याची जी ध्यानावस्था असते. असं नाही होत की त्याचं काहीतरी एकदम ध्यान लागतं आणि त्या ध्यानमग्न अवस्थेमध्ये त्याला असे विचार स्फुरतात आणि मग तो जो काही ईश्वराशी तादात्म्य होतो आणि त्याच्याकडून अशी सगळी छानपैकी कृती निर्माण होते. अशी भगवंताच्या भक्ताची प्रेमाची कल्पना तो सहजपणानं मांडू शकतो. हे जे सगळं आहे ते भगवंताचं भक्ताचं किंवा या कवीचं सामर्थ्य खरोखर अलौकिक आहे. किती अलौकिक आहे तर समर्थ म्हणाला आकाशापेक्षा पण मोठं आहे. समर्थांच्या कल्पना लगेच अशी असते की याचं जे सामर्थ्य आहे ते असं आकाशापेक्षा मोठं आहे. भगवंताचं सामर्थ्य म्हणजे कवी आणि ते आकाशापेक्षा मोठं.
कवींची रचना काय तर ब्रह्मांडाहून मोठी, असं हे सगळं मानवी जीवनाचा आधार असणारं फार मोठं प्रतिभाशक्तीचं सामर्थ्य ज्या कवींजवळ असतं त्या कवींना समर्थ ईश्वर मानतायत आणि त्यांना नमस्कार करतायत आणि त्यांना सांगतायत की तुमचं स्तवन, तुमचे आशीर्वाद मला हवेत आणि तुमची जशी प्रतिभाशक्ती जागृत होते आणि तुमच्याकडून हे कार्य होतं तसं हे ग्रंथलेखनाचं कार्य भगवंताने माझ्याकडून करून घ्यावं अशी एक विनंती समर्थ या समासामध्ये करतायत. छान समास आहे. कितीतरी गोष्टी अशा होतात की अरे हे सांगू का, हे सांगू का, आणि सांगितलं गेलं नाही. परंतु कवींचं फार मोठं आपल्यावरती उपकार आहेत एवढं मात्र नक्की. आम्ही मराठी माध्यमात शिकून मोठे झालो आहे, त्यामुळे आपल्याला हे वाचत असताना कितीतरी कवींच्या कविता आठवतात आणि असं वाटतं की खरंच ह्या कवितांमुळे आपण घडलो, या काव्यांमुळे आपण घडलो. कदाचित असं असेल की पुढल्या पिढीला हा आनंद मिळेल की नाही आपल्याला माहीत नाही, परंतु तुमच्या आमच्या मात्र आनंदामध्ये किंवा तुमच्या आमच्या जीवनप्रवाहामध्ये कवींचा वाटा फार मोठा आहे. समर्थांनी ईश्वर म्हटलं आहे, त्या कवींना, महाकवींना त्यांनी नमस्कार केला आहे. आपल्याही जीवनामध्ये या कवींना आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होऊया आणि आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी